वैष्णवा संगते सुख वाटे जीवा संगती सुख वाटे वैष्णवा संगते सुख वाटे जीवा कमी देवा काय ज्ञाना वैष्णवा संगते सुख वाटे जीवा वैष्णवा संगते सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावी गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठ्ठल
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने पांडुरंगा करू प्रथम महाराजांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. टाळी इमानदारने वाजवा बरं का. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत विठ्ठल नम बाळू मामा नम विश्वरूपा नम विश्वरूपा नमो बाळू मामा नमो विश्वरूपा अपार अमपा माय बापा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपल्या छंदे मनाची आनंदे आवडीने प्रस्तुत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्चयाचे महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचे निर्धारो श्रीमंत योगी नरपती हैपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत दयावंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु अखंड अनाहत कीर्तनामुळे ज्याची काया भ्रमीभूत झाली असे साक्षात्कारी सत्पुरुष जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह अखंड झिजवणारे देवमान्य संत मान्य जगमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग आजच्या शिवकर्ता निवडलेला आहे. या अभंगात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संगती मागतात ते वैष्णवांची. महाराज म्हणतात मला वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख वाटतं माझ्या जीवाला. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही याच्यापेक्षा मला दुसरं काही नको. वैष्णवाच्या संगतीमध्ये राहून मी काय करणार तर गायनाचे उडे आपोलिया छंदे
मनाची या आनंदी आवडीने मी गायन करणार, नाचणार. माझा जे भजनाचा छंद आहे, मी माझा छंद, माझा आनंद मी या परमार्थामध्ये घेणार. आणि आनंद घेत असताना मेन मुद्दा म्हणजे मी लाज सोडणार, भय सोडणार, हे सगळं दूर करणार. लाज भय शंका दुराविला मान न पडी साधन या प्रती, असा अभंगाच्या पहिल्या चरणाने दुसऱ्या चरणाचा तिसऱ्या चरणाचा अर्थ. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात, मी हे प्रक्रिया करत असताना मला जगदीशांना हसवणे, मला नाव ठेवणे, म्हणून तो का म्हणे आता आपुल्या सायाशी आम्हा जगदीशे सांभाळावी. गायनाचे ओढे आपुल्या छंदे मनाची या आनंदे आवडीने, असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ झाला. आपला कीर्तनचा घरला विठ्ठल शेवीला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. गावकरी, टाळकरी, माळकरी, विनेकरी कोणाचं काय नाव राहिलं असेल तर नारदाच्या गादीन मला माफ करा. मस्त टाळे, सर्वांसाठी टाळे. टाळे वाजवा, हाय काय करू नका. का हाय काय करायचं नाही तर मला सांगा. ज्या ठिकाणी कीर्तन चालू असते त्या ठिकाणी महाराज माझे नारद आणि भगवान उभा राहतात. माझे भक्त गाती जेते आणि नारद आम्ही उभा तेथे. ते बघत असतात माझ्या कीर्तनामध्ये कोण कोण टाळ्या वाजवालय, कोण कोण नाही. ज्या भक्ताने कीर्तनामध्ये टाळी वाजवली नाही त्या भक्ताला पुढल्या जन्मामध्ये भर बाजारात टाळी वाजवावं लागते. द्या 10 रुपये. धडगडी बी नाही, धडबाई बी नाही, तिसरीच विठ्ठल. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या शिवेला प्रारंभ करतो. सज्जना हो माय बापा. संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग असे असतात महाराज, तो कधीच नाही भांगणारे अभंग असतात. याच अभंगावर हजारो कीर्तनकार कीर्तन करून जातील, पण विचार मात्र आपापल्या पद्धतीने टाकतील. अभंग हा कधीच नाही भांगणारा अभंग आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी 4 मुद्दे टाकलेत. 4 मुद्दे कोणते आहेत? 1 नंबर वैष्णव, 2रा नंबर संगती, 3रा नंबर सुख आणि 4था नंबर जीव. या 4 मुद्द्याचा विचार करायचे, कीर्तन सोडायचे. विठ्ठल पहिला मुद्दा आहे वैष्णव. माझ्या सोबत बोलत चला. आता मला काय तुम्ही लाजू नका, काय नाही. माझ्या कीर्तनामध्ये बोलणं असेल तर मला पुढे सारखं येते. आता मी ह्या गावामध्ये थोडस नवीन असल्यामुळे थोडं चोपून चाललोय. माझं कीर्तन म्हणजे मोकळा मंगळवार असते. पहिला मुद्दा कोणता आहे? असं बोलत वैष्णव. वैष्णव ही काय भानगड आहे? वैष्णव ह्या मुद्द्याचा जर विचार करायचा म्हणलं तर वैष्णव ही एक पदवी आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर डॉक्टर पदवी, मास्टर पदवी, कंडक्टर पदवी, पोलीस पाटील पदवी, सरपंच पदवी, ह्या जशा पदवी आहेत तशी ही पदवी आहे. तुम्ही म्हणाल महाराज वैष्णव ही पदवी कस काय आहे? ऐका. ज्या ज्या देवाचे भक्त आहेत त्या त्या देवाला वेगवेगळ्या पदव्या लागल्यात बघा. मग आता कोणते देव आहेत, किती देव आहेत, किती पदवी आहेत, याचा थोडासा आपण विचार करू. हे
तुकोबारायांनी 4092 गाथा निर्माण केलाय. किती गाथा? अभंग. तेच म्हणलं मी उलट टाकतो, म्हणजे गाथा म्हणता का अभंग म्हणता, म्हणजे मला कळत आहे तुम्ही ध्यान देऊन ऐकलं का. तुम्ही कसला बी होच म्हणलं की मग काय खरं नाही. अभंग निर्माण केले आणि ते अभंग निर्माण करण्याच्या अगोदर महाराज एक हरिपाठ नावाचा ग्रंथ निर्माण केलाय महाराज. हरिपाठातले जे अभंग आहेत ते गाथ्याच कधीच सापडणार नाहीत. ते जर अभंग बघायचे असेल तर तुम्हाला पंचरत्न हरिपाठी घ्यायला लागल. आणि ते हरिपाठ निर्माण करत असताना माझ्या तुकोबारायनं पहिलं नमन हे गणपतीला केलेलं आहे बघा. नमीला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत. आणि त्या गणपती बाप्पा हे देवाऱ्यामध्ये पूजण्यासाठी आदरणीय पहिला देव म्हणजे आपला गणपती. बघा तुम्ही साधे लोक असू द्या, कोणतंही कार्य करायचं असताना आधी गणपती बाप्पाचं नाव घ्यावं लागते. बाबा ओ बाबा आधी गणपती बाप्पाचं नाव घ्यावं लागतं. कसलं चोरी करायला कसल्याही कामाला आपण अवजर हाणायचं म्हणतं गण्या गण्या गणपती. तुम्हाला पाठ आहे मला पाठ नाही. विठ्ठल गणपतीच्या भक्ताला गणपत्य ही पदवी लागली आहे. आणि ते भक्ताचं जर लक्षण सांगायचं म्हणलं तर महाराज कपाळाला गुलाल धारण करतात. आणि ते फक्त भक्त 11 दिवसापुरतेच असतात महाराज बर का. आणि एकदा गणपती उठला की मग आपल्याला वर्षातून एकदा सापडतात बुक घेऊन पैसे मागायला. आम्ही गणपती बसविलाय आम्हाला काय करा पट्टी द्या. मी माझ्याकडे आमच्या गावातले काही 4-5 पोरं आले, महाराज कीर्तनाचे बकळ पैसे घेतो आम्हाला पट्टी द्या. मी म्हणलं काय अडचण आहे देतो पट्टी. किती द्यायचे? 500. मी म्हणलं 1000 घ्या आपण सर्वांनी आरती म्हणून जाऊ. एकाला आरती पाठ नाही महाराज अशी गणपतीची वाटतं. गणपतीच्या भक्ताला गणपती पदवी लागली आहे. 1 नंबरचा देव देवाऱ्यामध्ये पुजण्यासाठी सांगितलाय. 2 नंबरचे माझे भगवान शंकर. भगवान शंकराच्या भक्ताला काय म्हणतात? हा महिला मंडळ काय म्हणतात? शिवभक्त वीर शैव म्हणतात. त्या भक्ताचं जर लक्षण सांगायचं म्हणलं तर माऊली कपाळाला आडवं भस्म धारण करणार, ओम नमः शिवाय या नामाचा जप करणार. ते भक्त भगवान शंकराचे कट्टर भक्त महाराज. त्या भक्ताला वेगळ्या पदव्या लागल्या म्हणजे शैव ही पदवी लागली. तिसऱ्या क्रमांकाचा जे देव आहे त्याला आपण आदिशक्ती माया म्हणतो. आदिशक्ती माया म्हणजे तुम्ही चंद्रापूरची घ्या, तुळजापूरची घ्या, कोल्हापूरची घ्या, कुठली घ्या, ती आदिशक्ती माया. तिलाही पूजा करण्यासाठी अधिकार आहे महाराज. त्या आदिशक्ती मायेच्या भक्ताला काय म्हणतात? शक्त म्हणतात. त्याचं जर लक्षण सांगायचं म्हणलं तर कपाळाला कुंकू धारण करतात. जे देवीचे भक्त आहेत ते कुंकू धारण करतात. आणि ते जर भक्त तुम्हाला सापडायचे असेल तर नवरात्रामध्ये तुमच्या देवी बसती का? बसते का देवी? मग तुम्हाला चांगला माहित आहे नवरात्रामध्ये कशाच गाणे गार डोंगराशी हवन माईला सोसन गार. लिंबू नारळ घेऊन जाती काळूबाईला विनोम किती, लिंबू नारळ घेऊन जाती काळूबाईला विनोम किती नगार. येईल अंगात ना
आमच्या महाराजांनी जोगवा म्हणला वाजवा टाळ्या विठ्ठल विठ्ठल साधू संताने माझ्या आईचा जोगवा घातलेला आहे. आपण बी जोगवा घातला पण आपला जोगवा कमी तमाशा जास्त असतोय बाबा. आमच्या गावात एकदा जोगवा ठेवला. मी म्हणू का जोगवा म्हणायचं? म्हणू का जोगवा? काय अडचण, मला सगळं जमतंय. तुम्ही मना म्हणलेत म्हणून म्हणतो. आपले जवळचे आहेत म्हणून म्हणतो विठ्ठल चंद्रपूरची आई गोंधळाला तुळजापूरची आई गोंधळाला सगळं सामान आपल्या संग काही लागत नाही महाराज. लय गोंधळ गोंधळ चांगला घातला पाहिजे ना. आपला गोंधळ कमी तमाशा जास्त आहे महाराज. कशाचं कळाले महाराज? ऐकलता बाई तुझा सारवित्यवटा सारवित्यवटान मला सापडल्या नोटा सारवित्यवटान मला सापडल्या नोटा. मला जमत इथं येईल कुणाच्या अंगात बघ. कालच मी आमच्या लांडकवाडीला कीर्तन होत तिथं लगेच आलं की अंगात महाराज अक्षच करायला लागले. कशाचा ताप आहे उभच म्हणलं बुवा म्हणलं नाही तर लय का परात देखील वाजले तरी अंगात याले बघा. अंगात याला मी माफी मागून बोलतो बरं का. इथं कुणाच्या अंगात येत असलं तर माफ करा. सांगायचा मुद्दा म्हणजे इथले सोडून तिकडे धरून तिकडे गेले पुन्हा इथले धरून तिकडे सोडून. कशा लोक भांडणाला तोंड कळ इथंच पेटायचं. अजून मला इथून जायचं आहे महाराज. कशाचं कळालंय? अंगात देव असतो का अंगात येतो? मला एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या. बोला तुम्ही बोला. तुमच्या पाया तुम्ही भिवू नका. मला काय अडचण? अंगात देव असतो मग येतो कुठला? भानगडच आहे का नाही मोठी? मला सांगा. ज्या दिवशी अंगातला देव बाहेर जाईल त्या दिवशी राम नाम. मग देव कुठला येतो? कशाचं? तुमच्याकडं ते आईचा सण असतो का? आईचा सण असतो का? आईचा सण आमच्याकडे आईचा सण होता. आमच्या इथल्या एका म्हातारीनं 8 दिवस तोंड धुलं नाही तिच्या अंगात. कशाचं का लागली म्हातारी करायला लागली आणि तिच्या कमराला ते बटवा होता बघा. आणि त्याच्यामध्ये 2000ची नोट होते. तवा होते आता बंद केले. 2000ची नोट होती. ते बटवा पडला गळून खाली आणि म्हातारी म्हणली आपला खेळ होईल 2 मिनिटाचा आणि 10 मिनिटाचा. 2000ला टोपण लागलं माय म्हणले. मग तिच्या अंगात आलं आणि तिच्या नवऱ्याच्या अंगात आलं होतं आणि ती बी करायचं. पोरं म्हणले पोरं देवाला मोकळं करा देवाला मोकळं. अरे धरलंयच मुलं मोकळं करायला. कशाचं काय आले महाराज? देवाला मोकळं करा देवाला. देवाच्या शर्टाच्या गोंड्या काढायला गेला की देव म्हणतो पोरं गोंड्या हळू काढा रे बिड्या मरत्याला. गोंड्या हळू काढा रे बिड्या मरत्याला. कशाचं काय आलंय महाराज? आणि त्या म्हाताऱ्याला म्हणते बटवा. मी तिथं होतो मी चॅप्टर मी जाऊन बटव्यावर पाय दिला की म्हाताऱ्यानं वाकून धरला. म्हणलं म्हातारे तुला पैसा कुठं पडला हे लक्षात येतं. तू देव कुठे गेला म्हणलं अंगातला. कशाचं काय आलंय महाराज? अंगात येतय मला माहित आहे पण नाटकच जास्त बघावं. एक दिवशी माझ्या बायकोच्या अंगात आलं. मी म्हणलं तुला कधीपासून दीक्षा भेटली याची? कशाचं काय? माझी बायको म्हणली बाई मी अशी न दिसते कशी नत आहे माझ्या नाकात नत आहे माझ्या नाकात ग महाराज माझ्या धाकात. मी म्हणलं मी तुझ्या धाकात? मी मला अजून मी कोणाच्याच धाकात गेलो नाही. मी तुझ्या धाकात कशाला जाईल? काय महाराज? मी मला असलं काय शिकले तर नाही म्हणले मी हाजरी आली आहे. हाजरी आली म्हणलं का नाही मी असा चांगला शिंदाडीचा वाला फोक काढला. मला म्हणते का मला हाजरी आली आहे? हाजरी आली आणि मला काय म्हणते फोक हातात बघितलं तरी ए भक्ता माझ्या पाया पड. मी भक्त तू देव. आता तुझ्या पाया पडायचे मला आमचे पप्पू महाराज हे सगळे भजन मंडळ मला काय म्हणते महाराज बायकोच्या पाया पडतोय. कशाचं काय आलंय महाराज? लय अवघड महाराज. अंगात येत नाही असं नाही. अंगात येणं म्हणजे काय? अंगाला इशारा ना. आत्मा हे आत्मा आणि जीव आणि शिव एक झालं की माणूस देव होतो बघा. माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने देखील गोंधळ घातला बघा. कसला गोंधळ घातला? आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी
देवीचे भक्त माझे एकनाथ महाराज सुद्धा होते. एकनाथ महाराज देखील म्हणले स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातीला. देवीच्या भक्ताला काय म्हणतात? शक्त म्हणतात महाराज. ही पदवी सांगायची मला. आणि 3ऱ्या क्रमांकाची देवी आहे महाराज. आणि 4थ्या क्रमांकाचा देवाऱ्यामध्ये पुजण्यासाठी महाराज माझ्या सूर्यदेवाला अधिकार दिलेला आहे. जो सूर्यदेवाचा भक्त आहे रोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर गंगेच्या सरोवरावर जाऊन नदीच्या सरोवरावर जाऊन महाराज बिंबेपर्यंत पाण्यामध्ये जातो सूर्याला जल अर्पण करतो. ओम सूर्याय नमः ओम भास्कराय नमः. त्या भक्ताला सौर असं म्हणतात. आणि त्याचं जर लक्षण सांगायचं म्हणलं तर कपाळावर महाराज चंद्रासारखा गंध धारण करतात. भगवान सूर्यदेवाच्या भक्ताला सौर म्हणतात महाराज. आणि 5व्या क्रमांकाचे माझे भगवान आहेत ते माझे भगवान विष्णू. तुम्ही विठ्ठल घ्या, कृष्ण घ्या, राम घ्या. त्या देवाच्या भक्ताला महाराज वैष्णव म्हणतात. आणि त्याचं जर लक्षण सांगायचं म्हणलं तर माऊली कपाळावर गंध धारण करतात, अष्टगंध बुका धारण करतात, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालतात आणि महाराज आपल्या अंतःकरणामध्ये गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. हृदयामध्ये अखंड कळवळा हे वैष्णवाचा, त्याला वैष्णव असं. वैष्णव मनोजया वैष्णव वैष्णव तो मनोजया आवगी देवावरी माया. महाराज गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली. आता इथं किती माळकरी आहेत? करा बरं हातावरी बघू दे. आफ्टर कर माळकरी ना हातावरी करा. करा 1 2 3 4 भरपूर आहेत. बाकीचे घोळकरी आहेत का? घाला रे घाला माळी घाला. किती दिवस मोठे मोठे महाराज करता आणि किती दिवस मोठे मोठे महाराज करून टाकता. लाखाचं 2 लाखाचं 3 लाखाचं महाराज आणालेत.
पण माणसं जिथल्या तिथंच आहेत अजून. आपल्या सप्त्यामध्ये दरवर्षी एक जर माळकरी झाला तर आपल्याला त्या सप्त्याचं फळ भेटतंय. आता या सप्त्यामध्ये कोण कोण माळी घालणार आहेत? त्याला बी विचार का फॉर्म बिम भरावा लागतो का काय? इकडं महिला मंडळ तुम्ही माळ लिंग जास्त लिंगायत आहेत वाटायला इथं, हे की नाही? सगळेच आहेत का? वा वा, भरपूर आहेत. काय ते लिंगायत मध्ये असून बी लिंग आलेत नाहीत, लय ताप मोठा आहे. सज्जन हो माय बाप्पा, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्यानं जर सकाळी आंघोळ केली तर या सगळ्या तीर्थाचं पाणी त्या तुळशीतून खाली गेलं, देह पवित्र होतो महाराज. महिला मंडळ, तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुमची माफी मागून. गळ्यामध्ये माळ घालणे चांगलं आहे का वाईट आहे? बोलत चला. चांगलं आहे. सोनं घालणे चांगलं आहे का वाईट आहे? द्या बरं काढून इकडं. आता वाईट म्हणायचं त्याच नाही असं कुठं राहते का? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. आणि आमचे पोले महाराज म्हणतात, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, गपाळाला गोपीचंदन टिळा लावला आणि वैष्णवाचा कळवळा हृदयामध्ये धरला तरी वैष्णव होईलच शक्य नाही महाराज. मग काय करावं? अवघी देवावरी माया, ही माया देवावर असल तर मग पक्का वैष्णव. विठ्ठल सज्जन हो माय बापा, माझ्या साधू संतांनी वैष्णव ह्या मुद्द्याचा आणखीन बारीक विचार केलाय. काय विचार केला? वैष्णव या मुद्द्याचे 4 प्रकार पाळलेत. संजू भाऊ किती प्रकार? 4. ऐका कोणते कोणते प्रकार आहेत. लय बोर चाले का? म्हणजे या गावात पहिली बार आहे म्हणून म्हणतो. ऐकू वाटाले की कोणा कोणाला ऐकू वाटाले त्यांना हातवरी करा बरं. कोणा कोणाला ऐकू वाटणार त्यांना हातवरी करा बरं. चुकलं का? मग बरं आहे. नाहीतर सांगा मला. पुन्हा अजून माणसाले कुणा आणलं होतं सोंग, तारीख घेणारला लय ताप मोठा. तुला दुसरी महाराज नव्हते का? कशाला येडपट आणलं ते? लय ताप महाराज. कशाचं काय आलंय? सुईरीक जमवायला जेवढं कष्ट लागतं तेवढं तारीख घ्यायला कष्ट. लोई पंचायत महाराज. महाराज तुमचं युट्यूबला कीर्तन आहे का? आधी चौकशी, पुन्हा मग बैलाचा सौदा केल्याने करायचं. महाराज म्हणतो 25. सगळ्याची माफी मागून बरं का. 25 तुम्ही महाराज 15 घ्या. मग कमी जास्त करून महाराज नारदाच्या गादीवरून बोलतो, मला एकच म्हणायचे, कीर्तनकारांना पैसे घेऊन या मताचं मी नाही. सगळ्यांनी पैसे घ्यावं पण सौदा करू नये. मला जर 5,000ची तारीख आली आणि मला त्याच तारखेच्या दिवशी 10,000चा फोन आला तर मी कोणीकडे जाऊ? 10,000कडे. गाव बकळ इमानदार दिसते. 5 वाला गेला का? कशाचं काय आलंय महाराज? दक्षिणा हे स्वीकार करावं. माझ्या साधू संतांनी हे ग्रंथ, हे गाथा कशासाठी दिला? माझ्या सामान्य लोकांचा उद्धार व्हावं. आणि त्या अभंगावर आम्ही लोक एवढे श्रीमंत झालो. घ्या पैसे, काही अडचण नाही, पण तुम्हाला बटा लागल, तुम्हाला लोक कलंकित करतील असं तरी पाऊल टाकू नका. चार प्रकार कोणते कोणते आहेत? अधमाधम वैष्णव, अधम वैष्णव, मध्यम वैष्णव आणि उत्तम वैष्णव. अधमाधम वैष्णव मध्ये कधीतरी देवाचं नामस्मरण करणार, कधी जदी ध्यान येईल तरी, आणि कधीतरी देवाचं नामस्मरण करणारा कुठंच तुम्हाला नाही सापडणार. पण कीर्तन सुट द्या आणि कीर्तन ऐकून शेतामध्ये झोपायला जाऊ द्या आणि वाट्यामध्ये स्मशानभूमी असू द्या आणि त्या स्मशानभूमीमध्ये प्रेत जळू द्या. इथलं नाही बरं, तिकडं सांगतो. प्रेत जळू द्या आणि तिथून जायचा रस्ता असू द्या आणि भीतीच्या पोटीनं मग म्हणतो राम 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 राम. जशी जशी ती प्रेत ते प्रेत जवळ येईल तसं तसं लोटलोट करतो, नामस्मरण करतो भीतीच्या पोटीनं. आणि एकदा आकाड्याची कोट्याची लाईट दिसली की मग म्हणतं बाई वाड्यावर या.
मग गेला जो म्हणजे भीतीच्या पोटीचे नामस्मरण करतो त्याला महाराज काय म्हणतात, आधम वैष्णव विठ्ठल मध्यम वैष्णव हे काय आहे महाराज? मध्यम वैष्णव म्हणजे एक महात्मा. आपण स्वतः देवाचं नामस्मरण करायचं, आपण देवाची प्राप्ती करायची, समाजाचं त्याला काही घेणं देणं नाही महाराज, काहीच घेणं देणं नाही. फक्त आपला देव आपण एक करायचा आणि आपल्या जीवाचं आपण कल्याण करून घ्यायचं. ते महाराज स्वतःचा विचार करतो, त्याला मध्यम वैष्णव म्हणतात. आणि उत्तम वैष्णव ऐका, स्वतःही देवाचं नामस्मरण करतो, दुसऱ्यालाही करायला सांगतो, आणि त्यांच्या संगतीमध्ये सजीव वस्तू असू द्या, निर्जीव वस्तू असू द्या, ते देखील देवाचं नामस्मरण करते महाराज. सांगायचा मुद्दा म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणलं तर माझ्या जगद्गुरु तुकोबाराय भजनाला जायचे. 3 डोंगर आहेत, 3 डोंगराला 3 वाटेनं भजनाला जायचं महाराज. पण मानकिलीनं सांगून जात नव्हते, जनाबाईला सांगून जात नव्हते. कुणाला? जिजाबाई का जनाबाई? तुम्हालाच माहिती, ह्याला नाही माहिती. महिला मंडळ तुकोबारा याच्या पत्नीचं नाव काय? तुम्हाला ते नाही. दिंडी नको द्या मला, दिंडीच जाऊ द्या आणि मागलीचा सवाळा पाहू द्या. दिंडी निघाली की मग तुम्ही कळस घेऊन तयार, पण तुम्हाला काही नाव मिव काही माहित नाही महाराज. ऐका, सांगायचा मुद्दा म्हणजे मालकिनीला विचारून जात नव्हती. मालकीने सांगा, महाराज तुम्ही भजनाला जाता, पण तुमचं जेवण आणण्यासाठी मला तकलीफ होती. तुम्ही कोण्या वाटांना गेलेत, कुठं गेलेत मला कळत नाही. मी कसं ओळखायचं? माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं सांगावं. आवले, मी ज्या वाटेनं जातोय त्या वाटेवरला दगड घे आणि कानाला लाव, त्या दगडातून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण येईल. त्या वाटेनं मी गेलो असं समज महाराज. काय ताकद असेल? चला पुढं. माझ्या चोकोबाराचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, आपले थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. आपण कीर्तनामध्ये देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. काय आपलं जातं की काय नाही की महाराज. लेकरू समजूत घालताना सुद्धा देवाचं नामस्मरण करत नाहीत. खरं सांगा बरं, तुम्ही देवाचं नामस्मरण करून लेकरू कधी समजूत घातलंय? कधीच नाही. तुमच्या लेकराला जेवण करायला सुद्धा मोबाईल लागतोय, पण अंगाई गात असताना महाराज साधू संतांचे अभंग गाणे आपले नामस्मरण केलं तर महाराज लेकराचा उद्धार राहिला. आपल्या लोह्यातली बाई होती महाराज, लेकरू रडाले म्हणून काकाला घेतले आणि एसटी बस स्टँडला आले. एसटी बस स्टँडला आले म्हणते, साहेब ते चौकशी करायचा कक्ष असते की त्याला काय म्हणतात महाराज, ते चौकशी कक्ष राहते, त्या ठिकाणी गेले. म्हणजे साहेब नांदेडला गाडी किती वाजता आहे? साहेब म्हणले आता 12 वाजले. 12लाच गाडी आहे. साहेब लातूरला गाडी किती वाजता आहे? ते म्हणले 12:30ला आहेत. साहेब गंगाखेडला गाडी किती वाजता आहे? 2ला आहे म्हणले. साहेब कंधारला गाडी किती वाजता आहे? ते गेलं वैतागून. ते म्हणलं, ओ काकू तुम्हाला जायचंय कुठं नेमकं, एवढ्या गाड्या विचारता? साहेब तसं नाही हो, तुम्हाला बोललं की माझ्या काकातलं लेकरू शांत बसतं. ह्याला शांत करायचं असं तर मग नामस्मरण करा ना, विठ्ठल ऐका, माझ्या चोकोबाराचे हाडा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. द्याविषयी सोडून या गंगा खेळला माझ्या संत जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या महाराज. अशा भक्ताला काय म्हणावं? उत्तम वैष्णव म्हणावं. सज्जन हो माय बापा हो, हे वैष्णवाचे प्रकार सांगितलेत. पण अजून माझ्या साधू संतांनी महाराज वैष्णव कुणा कुणाला म्हणा हाक मारून हात उभारून सांगितले महाराज. तुम्ही कुणालाही भक्त म्हणू नका, कुणालाही संत म्हणू नका, कुणालाही भक्त म्हणू नका आणि कोणालाही वैष्णव म्हणू नका. कोण कोण वैष्णव पाहिजे, कोणाकोणाला वैष्णव म्हणावं, कोण कोण वैष्णवाच्या यादीत बसले त्याच्याकडे एक 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 महाराज बोट केलेत. महाराज किती जण आहेत? 7 जण आहेत. 7 जणांचं नाव आपल्याला घ्यायचे. कोण आहे त्याचं पुराव्या सगळं नाव सांगतो. ऐका, विठ्ठल अखिल कोटक पांडुरंग भगवान परमात्मा यांच्या पंढरीची वारी 1 नंबर जगाच्या पाठीवर
माझ्या भगवान शंकराने केली आहे. त्रिशूळ म्हणून कळालं का तुम्हाला काय झालं ते? कामात काम. महाराज, आम्हाला हे रत्न लाभणं म्हणजे आमचं भाग्य आहे. महाराज, कशाचं काय आलंय? असे आम्हाला काय गायक भेटतेत, आम्ही एक म्हणतो ते एक म्हणतात. महाराज, मी जे सुरुवात केली ती कीर्तनाला तेव्हापासून माझ्या सोबत आहेत महाराज. त्यांचे शिष्य भेटल्यामुळे मी महाराजांना म्हणजे महाराज मला आवरण नाही गेले पाकिटाला, म्हणून आम्ही त्याचे शिष्य घेतले. महाराज, आपल्या गावाचं जिल्ह्याचं महाराज व्यक्तिमत्व खूप मोठं आहे. गुरुजी आहेत, सोपी गोष्ट नाही महाराज अशा गोड चाली म्हणणं. महाराज, तुमचा काकडा आहे का युट्यूबला? महाराजाचा काकडा आहे का तुम्ही? मी काकडा ऐकला एका ठिकाणी महाराज. काकडा म्हणलेले माणसं गोड चाली म्हणतात. इतक्या गोड की बघायचं कामच नाही. इतक्या गोड म्हणजे लईच गोड आहे. बघायचं काम नाही महाराज. कसलं प्रमाण दिलं. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. गिरिजेचा कांत म्हणजे पार्वती माता, यांचे मालक भगवान शंकर. सगळे देवगण सोबत घेतलेत आणि महाराज आणि रंबेला सावध करतात. रंबे, इंद्राच्या दरबारामध्ये नाचल्याने नाचू नको. माझा मालक आहे भगवान परमात्मा, त्याला असलं चालत नाही. मग काय कर, हात जोडून नाच म्हणे. कसं नाचू नको महाराज. रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात, आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. इतकं गोड आहे महाराज. आणि वैष्णव कोण आहेत लगेच सांगितलं. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. खरं सांगायचं म्हणलं तर महाराज, गायन हे पक्क पाहिजे बर का. आणि मेन मुद्दा म्हणजे गायन मला तेवढं काय जमत नाही. देवानं सगळ्यालाच सगळेच गुण दिले तर असं नाही महाराज. कुणाला काय दिले तर कुणाला काय दिले, कुणाला काय दिले तर कुणाला काय दिले. सांगायचा मुद्दा म्हणजे कुणाला स्वर दिलाय तर अभ्यास दिला नाही, कुणाला अभ्यास दिलाय तर स्वर दिला नाही, आणि कुणाला महाराज बनवलंय तर तारका नाहीत. ज्याला तारका आहेत त्याला साऊंड सिस्टम राहत नाही. मग ते कुठं तरी तुमच्या गावात सेवा करायची इच्छा आहे म्हणलं तरी कुणी तारीख घेत नाही. कशाचं काय, मला इकून तिकून घेतली तारक, त्या दिवशी लाईटच राहत नाही. मड तरी बसतंय, सुतक तरी बसतंय, हँडगॅस लागते. आणि इकून तिकून तारीख भेटली, लाईट राहिली, सगळं राहील, समाज राहत नाही. सांग तुझी एकटा, कुणाला सांगू एकटा. महाराज कसं सगळं दिलं नाही हो. गायन हे खूप महत्वाचं आहे महाराज. गायन करणाऱ्याला माता सरस्वतीचा आशीर्वाद राहतो महाराज. विठ्ठल विठ्ठल.
म्हणजे वैष्णवाच्या यादीमधलं 1 नंबर बोट माझ्या भगवान शंकराकडे केलंय. आणि भगवान शंकर महाराज वारीला आल्यामुळं पहिली वारी जगाच्या पाठीवर माझ्या भगवान शंकरानं केले, म्हणून माझ्या विठ्ठलाला आनंद झाला. आणि माझ्या विठ्ठलानं भगवान शंकराला उचललं आणि मस्तकावर ठेवलं, डोक्यावर ठेवलं. तेव्हापासून माझ्या विठ्ठलाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. तुम्ही कधी गेल्यावर बघा, का तो पहिली वारी केली म्हणून वैष्णवाच्या यादीमध्ये नाव लागले. विठ्ठल 2 नंबरचे वैष्णव आहेत महाराज. वैष्णवा माझी एक बळी, पृथू झाला तुझा मही तळी, हरी नांदे प्रल्हादा जवळी, नारद वनमाळे दान घेतला. महाराज माझ्या बळीराजानं भगवान परमात्म्याला 3 पावलं जागा दिली म्हणून वैष्णवाच्या यादीमध्ये नाव लागले. विठ्ठल आणि 3 नंबरचे वैष्णव कोणाला म्हणावं म्हणून माझ्या साधू संतांनी, ह्या विण्याचे मालक आहेत का, ह्या विण्याच्या मालकाकडे कोण आहेत हे विण्याचे मालक? नारद वैष्णवांचा शिरोमणी, नाचे कीर्तने सर्वदा. विठ्ठल आणि 4 नंबरचे वैष्णव म्हणून माझ्या नामदेव महाराजाकडे बोट केले. नामदेव महाराजाकडे का बोट केलं त्याचं कारण, महाराज कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याला कष्टा फेटस्तोर नाचण्याची ताकद माझ्या नामदेव महाराजच्या कीर्तनात होती. ते त्याविषयी सोडून या मूर्तीतून बाहेर काढले आणि माझ्या भगवान परमात्म्याला जीव घातले. नामदेव महाराजांनी जीव घातलाय. आपल्या हातानं लेकरं जेवणार. नामदेव हाती दिल्या, नामदेव हाती दिल्या, नामदेव हाती आमच्या महाराजांनी 3 प्रमाण दिले बघा. कोणते कोणते प्रमाण? पहिलं प्रमाण काय होतं महाराज? फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. बघा नामदेव महाराजाची ताकद किती आहे. पंढरपूरच्या मालकाचा कष्टा फेडण्याची ताकद माझ्या नामदेव महाराजच्या कीर्तनात. आणि त्याच महात्म्याचं कीर्तन ऐकण्यासाठी देऊळ फिरण्याची ताकद माझ्या नामदेव महाराजाच्या कीर्तनात. फिरविले देऊळ, जगा माझी खाती, नामदेवा हाती दूध प्याला. नोवे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवे म्हणून धन्य धन्य नाम देव. धन्य धन्य नाम देव.
आणि सर्व वैष्णवांचे राव. सर्व वैष्णवामध्ये राव म्हणून सांगितले कोणाला? नामदेव महाराजाला. चला पुढं. कितव्या क्रमांकाचे वैष्णव हे? मला वाटत ना कीर्तन घरी जाईल. 4 वैष्णवाकडे बोट केलं. नामदेव महाराजाकडे बोट केलं. चला पुढं. सज्जना हो माय बापा. 5व्या क्रमांकाचं बोट माझ्या निवृत्तीनाथ महाराजाकडे केलंय. का? माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी सर्व ज्ञान माझ्या ज्ञानेश्वर महाराजाला दिलं. ज्ञानाचा सागर बनवलं. ज्ञानी सर्व ज्ञान माझ्या ज्ञानेश्वर महाराजाला दिल्या म्हणून ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुमायशे. एवढं ज्ञान माझ्या ज्ञानेश्वर महाराजाला दिलं म्हणून विठ्ठल विठ्ठल महावैष्णव निवृत्ती आणि नाम घेता होय शांती. विढाला होते असं कधी कधी. आठवत नाही महाराज. काय काय तरी पाठ करू मला सांगा. मूर्त्या कराव का बायको सांभाळाव का कीर्तन कराव. आपल्याला सगळं जमत आहे. तुमची माफी मागून सांगतो. मला सगळं फडे बांधाय जमते, दुलड्या कराय जमते. कुणाला पाहिजे असलं द्या ऑर्डर माझ्याकडं. सगळं जमते. पायातला मुडूप काढा येते, पाय मोडा येते, मान मोडा म्हणजे मान नाही मोडत मी. सगळं काय जमते महाराज. आपल्याला सगळं ते पेंटिंग करता येते, मूर्ती करता येते. आपल्या जेवढी देवानं गुण दिले तेवढे सांगाव की. चांगले गुण सांगाव, अवगुणी गुण सांगू नये. किती वैष्णव झाले? 5 वैष्णव झाले का 6 झाले? 5 झाले. 6व्या क्रमांकाचे ऐका महाराज. जगाच्या पाठीवर महाराज झाडाचा पाला खाऊन भजन करणारा 1 नंबरचा महात्मा म्हणजे माझे हनुमंतराय बघा. झाडाचा पाला खाऊन माझ्या प्रभू रामचंद्राची सेवा केली आणि भजन केलं महाराज. वैष्णवामध्ये महाराज 6व्या क्रमांकाचे वैष्णव म्हणून माझ्या मारुतरायाकडे बोट केलं. येऊनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. आणि महाराज 7व्या क्रमांकाचे वैष्णव कोणते म्हणाल तर आपल्याला जगाच्या पाठीवर जेवढं ज्ञान दिले तेवढे माझे ज्ञानेश्वर महाराज वैष्णवाच्या या
मोठा आणि विठ्ठल नामे मुक्त पेटा स्नान दान घडी श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले 7 वैष्णव झाले आणि माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा मला या 7च वैष्णवाची संगती दे अभंगाचं पहिलं टाळी सर्वांनी. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात देवा मला ह्या वैष्णवाची संगती दे. हे 7च वैष्णव सांगितले महाराज आणि तुम्हाला जर 8वा माहित असेल तर मला सांगा मी तुम्हाला गुरु करतो. नाही तर महाराज अवघड होते. जे आम्हाला पाठ नाही ते तुम्हाला पाठ आहे, जे तुम्हाला पाठ आहे ते आम्हाला पाठ नाही. आपल्या सगळ्याला जे पाठ आहे ते हेच सगळं पाठ आहे म्हणून आपलं दुकान चालतंय. सगळ्यांनाच गाते पाठ केल्यावर आपल्याला ऊस तोडायला जावं लागेल म्हणतोय महाराज. चला वैष्णव हे मुद्दा संपलाय. वैष्णव ह्या मुद्द्यावर कुणाला बोलायचे का? कुणाचं काय वेगळा विचार आहे का? मग घालू का दुसऱ्या मुद्द्याला हात? घालू का? ऐका, दुसरा मुद्दा आहे संगती. संगती महाराज खूप महत्वाची आहे. संगतीमध्ये महाराज अनेक जणांचं चांगलं झालंय आणि संगतीमध्ये अनेक जणांचं वाईट झालंय. पुरावे भरपूर आहेत. संगती ह्या शब्दावर 2 तास दुसरं कीर्तन होईल पण आपला वेळ संपून गेलेला आहे. संसारामध्ये आई मालकाला संगतीला बायको चांगली असेल तर सुखाचा संसार आहे, नाही तर काही नाही बघा संगतीमध्ये सुख. आता ज्याची ज्याची बायको पतिव्रता चांगली आहे संगतीला त्याचं कल्याणच आहे. उघड ढेऱ्या सुटल्या नाही तर बायका चांगल्या पाहिजे ना. कर्कशिया संगती आणि दुःख उदंड फजिती. लय फजिती महाराज. कशाच काय आले कर्कशी बायको भेटल्यावर भाऊ लय फजिती हो. माझी बायको एक दिवशी मला म्हणाले महाराज झाडून काढ झाडून. मला झाडून काढ म्हणले. काय म्हणलं मी काय तुला साऊंड सिस्टम वाला दिसलो का काय? हा का मी तुला पकवायचा दिसलो? मला झाडून काढ म्हणतेस? झाले का? बरं आहे का? मी अजिबात झाडून काढणार नाही. लग्न झालं तो आपासून ऐकतोय म्हणलं तुझं.
मी आधी धुणं धुणार आणि मग घालणार म्हणलं काम करावं लागते मला तुम्हाला सांगू का नवरा पाहिजे थोडं लवकर जर असले की मग खरी मजा आहे बघा एक लाटी तीन एक भाजी लय अवघड महाराज संगतीमध्ये महाराज बायको चांगले पाहिजे नका बायको चांगले राहू पण निदान नवऱ्याला तर नीट बोललं पाहिजे हो नीट बोलत नाहीत काही बायला नवऱ्याचीच लाज वाटते महाराज आता उग लोकाची उकंडे करण्यापेक्षा माझा उकरतो उग कशाला भांडाला तोंड काळ अहमदपूरच्या पलीकडं माझं कीर्तन होतं गणेश महाराज हाकदळ माझी सासूराडी तुम्हाला माहीतच आहे आणि ती म्हणली महाराज माझे वडील मुंबईहून आलेत मला भेटायची इच्छा आहे आणि तुमचं तिकडं कीर्तन आहे तुमच्याच गाडीत बसून येते आणि कीर्तन झालं तुमच्या संगच वापस येते मी म्हणलं काय अडचण नाही बसा गाडीत मी बायको गाडीत बसली फेटा किती छान दिसतोय गोंधळ दिसतोय का नाही तुम्हाला महाराज कशाचं काय आलं बायकोला तिथं सोडलो आणि मग कीर्तन करून आलो घ्यायला आणि मला म्हणते महाराज ऐका ना मी म्हणलं काय तुम्ही तुमच्या सासरवाडीला येताना हे जीन्सची पॅन्ट टी शर्ट घाला जा हे धोतर फेटा घाला जाऊ नका मी म्हणलं का ग असं असं का म्हणतेस तसं नाही हो म्हणले आणि काल माझ्या मैत्रिणी आल्या मला भेटायला आणि मैत्रिणी आल्यावर माझ्या बायकोच नाव पलू आहे माझ्या बायकोच नाव पलू आहे आणि मग मला म्हणल्या अगं पलू आणि तू नवऱ्याला घेऊन यायचं तर सासऱ्याला का घेऊन आलीस ग मी म्हणलं कोण कोण होत्या ते आण बरं म्हणलं नाही कशाचं काय मी म्हणलं आता ह्या पोशाखामध्ये मी सासरा वाटतोय मला आता उगाच ह्या बाबाला जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घातलं पोरगं दिसं का सांगा बरं अजिबात दिसत नाही रूप ते रूप पण महाराज कोणती कोण राहते हो उगच काय बी केल्यानं कसं जमत महाराज हे घातले तर आमचे लोक पाया पडतील आम्ही उग कीर्तनापुरता पोशाख घालायचा घरी गेलो जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घातल्यावर जमल का नाही जमत त्याच्यामुळे जमत नाही संगतीमध्ये बायको चांगली पाहिजे मी म्हणलं तुला जर लाज वाटत असेल तर मी जीन्सची पॅन्ट घालणार नाही काय करायचं मी म्हणले मी कशाला काय करू माय तुमच्याच मनावर चाललंय विठ्ठल संगतीमध्ये अनेक जणांचं वाटोळं झालंय खरं सांग का तुम्हाला मला 11 लवकर वाजूच नाही वाटाले पण ते काय दमच काढेना असा आनंद कुठंच नाही महाराज तुम्हाला खरं सांगा आता तुम्ही एवढं कीर्तन बसून ऐकलं तुम्हाला दुसरा विचार आला डोक्यात आला का विचार ज्याची बायको आरकट आहे त्याचा आला असेल न विचारता आलो आणि ते का काय त्याच्या डोक्यात आला असेल पण जे बायकोला भेट नाही त्याच्या डोक्यात तरी विचार आला का खरं सांगा अजिबात येतच नाही आनंदच एवढा भारी आहे महाराज परमार्थाचा आनंद बी घेतला पाहिजे महाराज धन्यवाद महाराज तुम्हाला खूप आनंद महाराज प्रमाण भरपूर आहेत या काय प्रमाण होतं आपलं पतन उधार संघाचा महिमा मला ह्याचा काय अर्थ कळत नाही पण आता संतांच्या संगतीचं महत्व सांगू का तुम्हाला संतांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं वाल्या कुल्याचा उद्धार झालाय आणि दुर्योधनाच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं कर्णाची बरबाती झाली आहे मग आता तुम्ही समजा संगती कोणाची करते संगतीमुळे लय वाटळ होतं या बाया जर नदीवर धुणं धुवाय गेला आणि एखाद्या चांगल्या बाईची संगती झाली तर तिचं ऐकून 2 मिनिटात घर फुटत आहे संगती बघून करत जातो मी आणि महाराज
आणि हे संगती मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि संतांची संगती केली पाहिजे. या संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. सुख या संत समागमे नित्य नावे तुझ्या नामे दहन होते सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डोलत विठोबार सज्जन हो माय बाप्पा हो. एक मुद्दा राहिलाय जीव. तुम्हाला एक सांग का, तेवढा मुद्दा कशाला सोडून देऊ का, जाता जाता घेऊन जातो. पण अजून म्हणचाल त्या मुद्द्याचा काय विचार होता की आपला वेळ संपून गेलेला आहे. ऐका, वैष्णवाची संगती झाली की सुखाची प्राप्ती होते आणि सुखाची प्राप्ती झाली की जीवाला सुख मिळतं. ते भगवान परमात्माचं. जीव आणि शिव हे दोघे सख्खे बंधू आहे, हा संबंध मुळीचाचे. हे प्रमाण आपल्या वीरशैव महाराजांच्या गात्यामध्ये सापडते. आपले गाते बघू नका, त्या गात्यात आहेत महाराज. जीव आणि शिव हे दोघे सख्खे बंधू आहेत आणि संतांची संगती झाल्यावर, जीव शिव झाल्यावर माणूस देवच होतो. ज्ञानेश्वर